धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची निर्णायक भूमिका ठरवण्यासाठी आज पंढरपूरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये 75 वर्षांमध्ये झाला नाही असा निर्णय होऊ शकतो असं धनगर नेत्यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राचा 7-12 केवळ मराठा समाजाच्या नावावर केल्यासारखं सत्ताधारी वागत आहेत, अशीही टीका धनगर समाजाच्या नेत्यांनी केली आहे। सरकारनं अनुसूचित जमातींमधून आरक्षण दिलं नाही तर 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये फटका बसेल असा इशारा सरकारला देण्यात आलाय। निर्णायक लढा बैठकीसाठी पंढरपूरला निमंत्रण दिलेलं आहे। सर्वच नेते पोचायला लागलेले आहेत। आपल्यासोबत धनगर समाजाचे अनेक नेते आहेत। मला सांगा, आजच्या बैठकीचा नेमका उद्देश काय? महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षापासूनचा एसटी आरक्षणाचा लढा धनगर समाजात चालू आहे, परंतु सर्वच पक्षांनी आजपर्यंत आम्हाला गाजर दाखवलेला आहे। यापुढील भूमिका ठरवण्यासाठी सर्व समाज घटकांना, सर्व समाज प्रमुखांना, समाजाच्या विविध नेत्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे की पक्षीय जोडे बाहेर ठेवून आज समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही इथे यावं, अन्यथा याचे गंभीर परिणाम नेत्यांनासुद्धा भोगावे लागतील। गेल्या 75 वर्षापासून दबून असलेला जो समाज आहे तो आता उफाळून वर आलेला आहे। 75 वर्षामध्ये न्याय प्रतिनिधित्वाच्या लढाई सकट आमच्या आर्थिक सामाजिक सगळ्या लढायावरती आम्ही मागे फेकलो गेलेलो आहोत आणि त्यामुळे हा एक राग तरुणांच्या मनामध्ये आहे। अशा वेळेला पंढरपूरसारख्या पवित्र नगरीमध्ये सगळे भेद विसरून, सगळे पक्षभेद, संघटनाभेद, गट तट सगळे विसरून आज समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि आज निर्णय करूनच आम्ही या ठिकाणी उठणार आहोत की या 75 वर्षामध्ये जे काही घडलं नाही ते अभूतपूर्व असा एक निर्णय आम्ही या ठिकाणी करून निश्चितपणानं येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये सगळ्याच पक्षांना पाचावर धारण होईल अशा पद्धतीचं काम आमच्या हातून यावेळेला होणार आहे, हे निश्चित आहे। आणि तशा पद्धतीचा संकल्प करून आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत की ओबीसींच्या 52% लोकसंख्येमध्ये जे 27% आरक्षण आहे त्यातला सर्वात मोठा घटक हा धनगर आहे। धनगरांची एवढी लोकसंख्या ही ना कुणबी समाजाची आहे, ना माळ्यांची आहे, ना दुसऱ्या कोणाची आहे। त्याच्यामध्ये ज्या 342 जाती जमाती आहेत त्यामध्ये सर्वात मोठा घटक हा धनगर आहे। त्यामुळे ओबीसींना आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण समुदायाला आमचं ह्या माध्यमातून म्हणणं आहे की धनगराचं एसटी आरक्षण जर झालं आणि धनगर हा जो 52%तला जवळपास 13 ते 15% समाज हा जर एसटीमध्ये गेला तर जवळपास 25% स्पेस हा इतर ओबीसींसाठी फ्री अप होणार आहे महाराष्ट्रातल्या याच्यामध्ये। एकच निर्णय या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं जो सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना ताकदीने इशारा देणार आहे तो म्हणजे इथून पुढे ना नेता ना पक्ष, धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी हे एकमेव लक्ष हा नारा घेऊन धनगर समाज पुढच्या काळात जाणार आहे। आज जर धनगर समाजाचा निर्णय नाही झाला, सरकारकडून कुठलाही त्यांना प्रतिसाद नाही मिळाला तर मात्र या 2024च्या लोकसभेमध्ये हे वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।